नागपूरमध्ये कत्तलखान्याची जमीन मोजण्यासाठी आलेल्या अधिकाऱ्यांना विरोध केला जातोय। मानवी वस्त्या आणि मंदिर असल्याने कत्तलखान्याला तिकडे विरोध केला गेलाय। नागरिकांच्या रोषामुळे अधिकारी आल्यापावली परत गेलेले आहेत। नागपूरमध्ये हा सगळा प्रकार घडलाय। नागपूरमध्ये कत्तलखान्याची जमीन मोजण्यासाठी आलेल्या अधिकाऱ्यांना स्थानिकांनी विरोध केलाय। त्या परिसरामध्ये मानवी वस्त्या आणि मंदिर असल्याने कत्तलखान्याला विरोध केला जातोय आणि नागरिकांच्या या संतापामुळे या रोषामुळे हे सगळे अधिकारी आल्यापावली परत गेले। या संपूर्ण घटनेचा आढावा घेतलाय तुषार कोहळे यांनी। पावनगाव येथील प्रस्तावित कत्तलखान्याला विरोध करत हजारो नागरिक आज नागपूरमध्ये रस्त्यावर उतरलेले आहे। आपण बघू शकतो की ते भूमापन विभागाचे अधिकारी आज जमिनीची मोजणी करायला आले। त्याच्या विरोधामध्ये सर्वपक्षीय राजकीय कार्यकर्ते असेल किंवा सकल हिंदू समाजाचे कार्यकर्ते असेल ते आपल्याला इथे पाहायला मिळत आहे आणि राजकीय नेते देखील आलेले आहेत। त्यांचं असं म्हणणं आहे की ह्या भागामध्ये विशेष करून नागरी वस्ती आणि इथे कत्तलखाना होऊ नये, त्यामुळे कुठेतरी हा प्रस्तावित कत्तलखाना दुसऱ्या भागामध्ये न्यावा या मागणींना घेऊन या सर्व ठिकाणी हे आंदोलन आपल्याला पाहायला मिळत आहे। आज इथं नेमकं काय झालं? आज पावनगाव येथील खसरा क्रमांक 54/1 आणि 2 या ठिकाणी कोर्टाच्या आदेशानुसार मोजणीचा कार्यक्रम आखलेला होता। जशी मोजणीच्या माहिती झाली तसा साऱ्या परिसरातील हिंदू बांधव या ठिकाणी सर्व संस्था ह्या उपस्थित झाल्या आणि ह्या मोजणीला कळाडून विरोध केला। या भागामध्ये रहिवासी क्षेत्र आहे, जवळ मंदिर आहेत, मोठे मोठे मंदिर आहेत आणि जो स्मार्ट सिटी आहे ते पण 1 किलोमीटर नंतर आहे। अशा प्रकारे जर कत्तलखाना या ठिकाणी होत असेल तर ही जनभावना प्रक्षोभ खूप वाढलेला आहे आणि येणाऱ्या काळात याच्याही पेक्षा मोठा आंदोलन या ठिकाणी होऊ शकतो। ताई, तुम्ही या गावच्या सरपंच आहे, स्थानिकांची काय भूमिका या सगळ्या प्रकल्पाला घेऊन? हा कत्तलखाना आमच्यावर लादला गेलेला आहे। हा कत्तलखाना आमच्यावर लादला गेला नाही पाहिजे, हा अन्याय आमच्यासोबत नाही झाला पाहिजे अशी आम्हाला आमची विनंती आहे। सगळ्यांकडे गव्हर्नमेंटकडे हे विनंती आहे की हा कत्तलखाना नाही झाला पाहिजे आणि आमच्या सगळ्यांच्या इथे विरोध आहे। कत्तलखाना आम्ही गौ रक्षक, आम्ही गौ भक्षक नाही आणि या नात्याने हा कत्तलखाना या पावन गावातच नाही पण सर्वांचं म्हणे या कामठी आणि कोणत्या आजूबाजूच्या वस्तीत शहराच्या झाला नाही पाहिजे, ह्याचा तीव्र विरोध आहे। कॅमेरामॅन व्यंकटेश नायडूसह तुषार कोहळे, एबीपी माझा, नागपूर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।